नमस्कार, राम राम मंडळी सर्वांना. रविवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज तुमचे दाजी बनवणार आहेत अंडा कढी. त्यांच्या हातची अंडा कढी सगळ्यांना खूप आवडते. तर बघा, अंडे उकडवून याचे काप करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यातले जे पिवळा बल आहे हे याच्यामध्ये गरम पाणी घालून हे मिक्स करून घेत आहेत. बारीक चिरलेला टमाटर, बारीक चिरलेला कांदा, तेल आणि हा आहे गरम मसाला, धना पावडर, अंडा कढी मसाला, अद्रक लसूण पेस्ट, आपलं गावाकडचं काळं तिखट आणि हळद. तर चवीनुसार मीठ तर पडणारच आहे. इथे कढई गरम करायला ठेवली. तर बघूया आता आपले दाजी कसे मस्त मस्त अंडा कढी बनवतायत. सुरू करूया. सर्वात प्रथम टाकतायत आता तेल. तुमचे दाजी म्हणले तूच बोल, मी काय बोलत नाही. तर म्हटलं ठीक आहे, मीच बोलते. पण खूप छान बनवतात. अंडा कढी म्हणा, चिकन म्हणा, मटन म्हणा, खूप छान बनवतात. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तर आता गरमागरम तेलामध्ये कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे. आधी त्यांनी कांदा टाकून बघितला की तेल छान तापलंय का म्हणून. तर कांदा चांगला भाजून घेतायत. कांदा मस्त असा लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला बारीक चिरलेला टमाटर. बारीकच कांदा आणि टमाटर चिरायचं बरं का, म्हणजे मस्त त्याची अशी ग्रेव्ही तयार होते. आता कांदा आणि टमाटर स्मॅशरने आपण स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही छान तयार होते. कांदा टमाटर स्मॅश करून घेतल्यानंतर आपल्याला टाकायची आहे अद्रक लसूण पेस्ट. आणि नंतर जो आपण मसाला मी तुम्हाला दाखवलेला आहे तो मसाला सगळा टाकून घ्यायचा आहे. आणि हा मसाला सगळा तेलामध्ये छान कच्चा वास जाईपर्यंत आपण मसाला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. तेल कमी पडलं तर तेल तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये. मसाला छान फ्राय झाल्यानंतर आपण जे अंड्यातले पिवळे बल होते त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आता हे घालून घ्यायचं आहे. म्हणजे खूपच छान अंडा कढी तयार होते आणि खायला पण भारी लागते. बघा, मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर एवढीच ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. थोडी पातळ करायची असेल तर तुम्ही पातळ करू शकता. पण अंडा कढी ही अशीच छान लागते. मला तो भारी आवडते. पण आज माझा उपास आहे. गरम पाणी करून टाका. हां, जर पाहिजे असेल तर तुम्ही गरम पाणी घालू शकता त्याच्यामध्ये. आता बघा, सगळे अंडे एकदम मस्त मिक्स करून घेतले. इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. लागलं तर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आरामात. आणि आता राहिलंय आपलं शेवटचं काय, चवीनुसार मीठ घालायचं. दोघांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्याच्यामुळे आम्ही सेंद्रिय मीठच वापरतो. खारटपणा कमी असतो त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे. आता हे मिक्स करून घेत आहेत. गरम पाणी घालते. आता आरामात सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शिजण्यासारखं तर काही नाही, फक्त ह्याला एक उकळी येऊ द्यायची. मग झाली आपली अंडा कढी तयार. आता बघा, तुमचे दाजी तर पळाले, त्यांना आला कॉल. तर आता बघा, हे अंडा कढी आपली झालेली आहे. तर हे मी 2 अंडे घेतलेत. तर आता तुम्हाला दाखवते. बघा, हे अंडं फोडायचं आणि त्याच्यामध्ये रश्श्यामध्ये असं टाकायचं. एवढी चव भारी लागते ना, छान. कारण हे वाफेवरती उकडून निघतात. तर मी 3 अंडी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि आरामात गॅसवरती आपण हे शिजू द्यायचं आहे. तर झालेलं आहे. आता आपली अंडा कढी तयार होतीये. तर आपण मस्त सर्व करूया. बघा, ही झाली मस्त आपली अंडा कढी तयार. तर आता आपण सर्व करूया मस्त. तर आता आपण अंडा कढी सर्व करूया. असे हे बाऊल आहे ना, मला गिफ्ट भेटलेले आहेत बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती तेव्हा माझं नाव आलं होतं. तर त्याच्यामध्ये मला हे बाऊल मिळालेलं आहे. तर म्हटलं चला आपण आता ह्याच्यातच आपण अंडा कढी सर्व करूया. तर ह्याच्यावर घालूया आपण मस्त अशी कच्ची कोथिंबीर. तर मंडळी, अंडा कढी
कांदा टमाटर, बाजरीची भाकरी, अंडा पोळी आणि भात, गरम गरम मस्त भात. तर असा अंडा कढी तुमच्या दाजीने तयार केलेली, पण अचानक त्यांना कॉल आल्यामुळे ते निघून गेले, म्हणून मी पुढची प्रोसिजर केलेली आहे. तर अंडा कढी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.